मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मल्लिका ढसाळ यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली आहे। प्रकृती अस्वस्थ असल्यानं मल्लिका ढसाळ यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी मदतीत सहकार्य करण्याचं त्यांना आश्वासन दिलंय। मल्लिका ढसाळ या पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आहेत आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी शाहीर अमर शेख यांच्या कन्या आहेत। नमस्कार साहेब। नमस्कार नमस्कार। कशी आहे आपली तब्येत? काही ठीक नाही हो। नामदेवच्याच मार्गाने जाणार असं दिसतंय। नाही नाही, काही होणार नाही। आम्ही सगळे आहोत। काय बिलकुल काळजी करू नका आणि आम्ही सगळे नीट तुमची काळजी घेऊ। तुम्ही कशाची काळजी करू नका, चिंता करू नका। हो पण नीट काळजी घेऊ। चांगल्यातले चांगले डॉक्टर्स करून आपण नीट सगळं करू। तुम्हाला अजून नामदेवरावांचं खूप काम बाकी आहे। तुम्हाला ते पुढे न्यायचं आहे, त्यामुळे तुमची तब्येत चांगली करायची आहे। हो, दुःख एवढंच आहे, तुमचं मन मोठं आहे, ठीक आहे, पण ज्यांनी नामदेव ढसाळसारखा झंझावात जन्माला घातला त्याच्या नावावर इतके लोक दुकानं थाटून बसलेत आणि त्याचे फायदे घेतात। पण नामदेव ढसाळांचं कुटुंब कसं राहतं, ते जगतायत का मरतायत याचं कोणालाही देणं पडलेलं नाही। याची खंत वाटते। त्यांनी जे केलं ते त्याचं कर्तव्य म्हणून केलं, पण आम्ही असं म्हणत नाही केलं त्याचं आम्हाला रिटर्न्स पाहिजेत, पण किमान माणुसकी म्हणून तरी ते त्यांनी सोसायला पाहिजे, बघायला पाहिजे आम्हाला। एवढंच माझं मत आहे। अगदी करेक्ट आहे आपलं, पण आता त्यांचं जाऊ द्या। पण मी आहे, आम्ही सगळे तुमच्या मागे आहोत। मी स्वतः पर्सनली लक्ष घालतोय। तुम्ही बिलकुल काळजी करायचं कारण नाही। तुम्ही म्हणजे नामदेवराव असतील, तुम्ही असाल, तुम्ही सगळे लोक, तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। तुमच्या घराचं सगळं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे। त्यामुळे कोण काय करताय विसरून जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि नीट सगळं करू। काय काळजी। धन्यवाद साहेब, धन्यवाद।